माने राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। आज संपूर्ण देशामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठान दिन साजरा केला जात आहे। अयोध्ये येथे उभारलेल्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे प्राणप्रतिष्ठापन सोहळा संपन्न झाला। या निमित्ताने या दिवशी संपूर्ण भारत देशात हा आनंद उत्सव साजरा केला गेला। यामध्ये हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील नवीन वसाहतमध्ये हा दिवस मोठ्या जल्लोषात प्रभू श्रीराम नामाच्या अखंड जयघोषात साजरा झाला। यामध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून विधिवत पूजा अर्चा करून प्रभू श्रीरामांची पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम केला गेला। यामध्ये परिसरातील महिला वर्गांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। श्रीराम पालखीचे प्रतिनिधित्व महिला वर्गांच्याकडे होते। पालखी मिरवणूक मार्ग नवीन वसाहत पासून सुरुवात करून थेट आंबेडकर चौक, आबाजी चौक ते पूर्ण नवीन वसाहत परिसर असा मार्गक्रमण होता। या पालखी मिरवणुकीच्या दरम्यान श्रीरामांच्या जयघोषाने आणि टाळ गजर भक्तिगीते यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। पालखी मिरवणुकीनंतर प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची विधिवत पूजा अर्चा करून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नवीन वसाहतमधील रामभक्त मंडळाने केलं होतं। यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते संजय बुवा, संजय नांगरे, महेश बन्ने, अविनाश पाटील सर, महाराज बोबाटे, प्रवीण नायकवडी, प्रशांत नायकवडी, डॉक्टर अमोल पाटील, सागर बन्ने, पंढरीनाथ हिंगमिरे, भैरव पाटील, अमोल शिंदे, विशाल लुगडे, संजय पाटील, भारत सुतार, महेश बिडकर, विशाल लुगडे, दीपक चव्हाण, बाजीराव माळी, सूर्यवंशी, राजू विभोते, विवेक समकाळ, श्रीनाथ हिंगमिरे इत्यादी आहेत। या सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते। रामचंद्र की जय। जय श्री राम। सियावर रामचंद्र की जय। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम।
मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ कुंड वक्र तुंड त्रिनयना आज नामाचा अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना उत्साहभरून वातावरणामध्ये करण्यात आली। त्याच धर्तीवरती पेठ वडगावमधील नवीन वसाहतमधील राम भक्तांनी जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या रामलल्लाची प्रतिष्ठापना त्याचबरोबर शोभायात्रा हे अगदी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाले। यामध्ये अभूतपूर्व असा प्रतिसाद महिलांचा, युवक वर्गाचा, आबालवृद्ध सर्वांचंच योगदान खूप चांगल्या पद्धतीचं झालं। या शोभायात्रेमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण आयोजन नियोजन, पालखीचं नियोजन सर्व महिला वर्गानं चांगल्या पद्धतीनं हाताळलं। अनेक नेटकं नियोजन आणि चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध अशी शोभायात्रा या ठिकाणी संपन्न झाली आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना एक भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी पेठ वडगावमधील नवीन वसाहतमधील राम भक्तांनी पूर्ण या ठिकाणी केली। धन्यवाद। जय श्रीराम। शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ वडगाव।